निकृष्ट दर्जाचे काम असल्याचा आरोप करत चालू रस्त्याचे काम बंद। 1.5 कोटी रुपये खर्च करून सुरू असलेल्या कोपरगाव शहरातील प्रमुख मानला जाणारा मुख्य रस्ता, गोदावरी नदी, लहान पूल, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकापर्यंत रस्त्याचं डांबरीकरण करण्याचं काम सुरू झाले असून या रस्त्याच्या कामात गुणवत्ता नसल्याचा व निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिक व राजकीय व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारका परिसरात सुरू असलेले काम बंद पाडत पालिका अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांना चांगलेच धारेवर धरत हे गुणवत्तेत सुरू असल्याचा पुरावा द्यावा, अन्यथा काम होऊ देणार नसल्याचा पवित्रा हाती घेतला। त्यानंतर पालिकेचे बांधकाम विभागातील अधिकारी व या ठिकाणी आल्यानंतर या कामाच्या बाबत चर्चा करत रस्त्याचे काम हे दिलेले वर्क ऑर्डर प्रमाणे होते की नाही यासाठी रस्त्याचे खोली तपासा, डांबराचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून या कामात काही त्रुटी आढळल्यास संबंधित त्या ठेकेदारावर कारवाई केली जाईल असे पालिकेचे अधिकारी यांनी माहिती देताना सांगितले आहे। तर स्थानिक नागरिक यांनी पालिकेच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे। सम्राट न्यूज साठी संपादक अजय विघे, कोपरगाव। त्यांच्यासाठी एवढंच सांगणं आहे की मी काल प्रत्येक वेळेस अर्ध्या पाऊण तासाला येऊन 50-100 मीटरच्या याच्यावर थिकनेस एक चेक केली आहे आणि त्यांचा एक डाऊट होता टेम्परेचरबद्दलचा, ते पण आता टेम्परेचरचं मीटर लावून त्यांना दाखवलेलं आहे आणि त्यासाठी आणखी म्हणून आम्ही टेस्ट पण घेतलेली डांबरासाठी। निकष एवढं आता सध्या तर निकष सध्या टेस्टिंग केल्यावरच कळतील, पण असं प्रथमदर्शी तर असं जाणवते की काम आहे ते चांगल्या पद्धतीचं होतं। निकषामध्ये त्रुटी आढळल्यावर कॉन्ट्रॅक्टरवर 100% कारवाई होणारच आहे, त्याबद्दल काही दुमत नाहीच आहे। याआधी देखील काही रस्त्यांचे कामं होऊन देखील महिना-2 महिने झाले, आता ते उकडण्यास सुरुवात झाली, त्याची गुणवत्ता देखील व्यवस्थित त्याचा आणखी ते DLP राहिलेलाच आहे त्याचा, आणि त्याच्यामुळं असं काही नाही की कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनं असा विचार करायची गरज नाही आहे की सुटला आहे, काम झालं आहे आणि त्याचा आता तो जाणारच आहे, असं नाही आहे काही। त्याला तो काम पूर्ण आणि व्यवस्थित करून द्यावंच लागणार आहे, कारण नागरिकांसाठी खूप महत्त्वाचे आहेत रस्ते। आपल्या वरच्या प्रतिनिधींनी जे विधानसभेत असतील त्यांनी आपल्यासाठी एवढा निधी आणला आहे, त्याचा व्यवस्थित वापर झालाच पाहिजे।